आजच्या युगामध्ये संपूर्ण केंद्रापासून तर राज्यापर्यंत रस्ते जोड रस्ते शेतीला जाण्यासाठी मार्ग हा संपूर्ण भाग बनला आहे। परंतु अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामध्ये खल्लार गावातील उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण शेतीला जाण्यासाठी मार्ग नाही। लोकप्रतिनिधी आश्वासन देतात आणि निवडणूक झाल्यानंतर शेतकरी कशी शेतीत जावे यांच्याशी काही त्यांना संबंध नाही, असा प्रश्नचिन्ह या शेतकऱ्यांना पडतो। व तसेच नवनिर्वाचित खासदार बळवंत बसवंत वानखडे यांची राजकारणाची सुरुवात दर्यापूर तालुक्यातील खल्लार सर्कलमधून झाली। त्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार व तसेच आता खासदार या गावातून त्यांना संपूर्ण जास्त प्रमाणात मताधिक्य मिळत असते। परंतु या खल्लार पंचकोशातील शेतकऱ्यांना त्यांच्याजवळून भरपूर अशी अपेक्षा आहे का त्यांनी शेतात जाण्याच्यासाठी रस्ते करावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेवलेली आहे। हे रस्ते होतात की नाही किंवा मागील असलेला त्यांचा राजकीय काळ व तसेच आज खासदार व शेतकऱ्याच्या हितासाठी त्यांनी शेतात जाणारे रस्ते त्यांनी करावे, अशी खल्लार पंचकोशातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। आता हे जिल्हा परिषदमध्ये बळवंतभाऊ आम्ही खल्लारवाले निवडून दिलं। पहिलेच त्याचं खल्लार सर्कलमध्ये निवडणूक झाली जिल्हा परिषदमध्ये, त्यातून ते आमदार झाले, त्यातून आता खासदार झाले। आता ते आम्ही त्यांना निवडून दिलं आहे, आम्ही त्यांच्याशिवाय कोणाला निवडून देत नाही। ह्या बळवंतभाऊने हे रस्त्याचं आमचं काम पाहावं अशी आमची अपेक्षा आहे बळवंतभाऊकडे, कारण की असे आमचे हाल होतात, कारण की दुसरं आम्ही कोणाला ओळखत नाही। आणि आतापर्यंत वोटिंग आहे आमची खल्लार सर्कलमधून, तर बळवंतभाऊलाच निवडून दिलं आहे आम्ही, याच्यापुढे कोणाला निवडून दिलंही नाही आणि अजूनही पुढे बळवंतभाऊलाच निवडून देणार आहोत। पण हे बळवंतभाऊने आमच्यावर दुर्लक्ष केलं तर आमचा काय विचार करणार आहात तुम्ही? आमचे हाल पहा, शेतकऱ्यांचे गड्ड्यात आमचे खताचे पोते पहा, माल पहा, आणि आमचे हाल असे आहेत, ट्रॅक्टर बसला नेत नाही, खत आमच्या शेतापर्यंत जाते का नाही जात हे आम्हाला माहीत नाही। या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।